टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच रस्ते जलमय व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या आहोत किंग सर्कल या परिसरामध्ये आणि आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो संपूर्ण हा रस्ता आहे तो जलमय झालेला आहे आणि अशी स्थिती हिंदमाता दादरच्या परिसरामध्ये देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ईस्टर्न हायवेवरती सध्या आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो हा ईस्टर्न हायवेला सध्या नदीचं रूप आलेलं आहे। काल रात्रीपासूनच संपूर्ण रात्रभर हा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे कुठेतरी या हायवेवरती पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे ज्या गाड्या आहेत त्यांना वाट काढायला या ठिकाणी त्रास होताना आपल्याला दिसून येत आहे। दुसरीकडे आपण बघायला गेलं तर जी वाहतूक आहे ती देखील या ठिकाणी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। जो टेम्पो आहे तो या ठिकाणी बंद पडलेला आहे। या पाण्यातून ढकलत या लोकांनी हा टेम्पो बाजूला आणलेला आहे। मुंबईमध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे हा जो सायन्सचा किंग सर्कल परिसर आहे, दादरचा हिंदमाता परिसर आहे, या भागामध्ये संपूर्ण पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। रस्ते संपूर्ण जलमय झालेले आहे। तसेच नरिमन पॉइंटवरती देखील 40 ते 50 किलोमीटर प्रतिवेगाने वारे सुरू आहेत आणि त्या ठिकाणी देखील जोरदार पाऊस सुरू असल्याची स्थिती आहे। ईस्टर्न हायवे हा रात्री देखील या ठिकाणी वाहतूक असते। आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती वाहतूक आहे आणि रात्रभर जो पाऊस सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी रस्ते जलमय झालेले आहेत आणि यामुळे नागरिकांना रात्री देखील त्रास सहन करावा लागतोय। कॅमेरा पर्सन कृष्णासह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।